आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। मिरजेतील अण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोरचा रोड बनला अपघाताला निमंत्रण देणारा। चढ उतार रोडमुळे मालवाहतूक रिक्षा पलटे। मिरजेतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोर रोड चढउतार असल्याने मालवाहतूक टेम्पो पलटी झाल्याची घटना घडली आहे। छत्रपती शिवाजी महाराज रोडची 1.5 ते 2 फुटाने उंची वाढल्याने सर्व उपरस्त्याची उंची कमी झाली असून अण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोरील सर्वोदय चौकाकडे जाणाऱ्या रोडची उंची कमी असून छत्रपती शिवाजी महाराज रोडची उंची 1.5 ते 2 फुटाने वाढली असून त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे। कारण हा रस्ता चढ उतार झाल्याने यावरून अन्य गाड्यांचे अपघात वारंवार होत आहेत। आज या रोडवर मालवाहतूक करणारी रिक्षा टेम्पो पलटी झाली। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण असा सवाल अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आला। 8 दिवसाच्या आत सदर रोडचे काम महापालिकेने करावे, अन्यथा मराठा महासंघ यांच्याकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भोसले यांनी दिला आहे। यावेळी अनिल लोहार, राजू सय्यद, इक्बाल शेख हे उपस्थित होते। मिरज स्टँड रोड, अण्णाभाऊ साठे पुतळा, जिजामाता बगीचा यांच्या दरम्यान जो एक मेन रोड आणि त्या रोडला जोडणारा एक गल्लीतील रोड आहे, संलग्न रोड, ह्या रोडला कमीत कमी गेले 6 महिने झाले 1.5 फुटाचा गॅप आहे आणि त्याला एक मोठी खाच पडलेली आहे। 8 दिवसाच्या पूर्वी ते 2 ॲक्सिडेंट झालेले होते। आत्ता माझ्यासमोर एक मालवाहू टेम्पो हा इथं पलटी झाला आहे। ह्याच्या आधी आम्ही महानगरपालिकेला सूचना दिल्या होत्या, पण त्यांनी यांचं दुर्लक्ष झालेलं आहे। या 8 दिवसात ह्या रोडचं काम झाल्यास ठीक, अन्यथा अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आम्ही एक मोठं आंदोलन या ठिकाणी छेडू। कारण ह्या खड्ड्यामुळे अनेक गाड्यांचे शॉकअप्सर आणि माणसांची देखील मणक्याची गॅप वाढलेली आहे। अशा या परिस्थितीत ह्या रोडला जबाबदार पूर्ण महानगरपालिका राहील। आम्ही त्यांना एक निवेदन दिले होतं, आणखीन एक निवेदन देऊ, पण त्याला जर त्यांनी दाद न दिल्यास अखिल भारतीय मराठा महासंघ या ठिकाणी मिरजेच्या नागरिकांसह मोठं आंदोलन छेडणार आहे। याची दक्षता त्यांनी घ्यावी।